राहील. नक्कीच एकंदरीत 9 बॉलवर जे आहेत ते 8 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिल्या षटकाची सुरुवात, पहिल्या षटकामध्ये 5 चौकार आणि त्यानंतर मात्र अजून 3 चौकार आपण पाहिले होते. तोच जीवन जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोबत आपण दिलीप जाधव यांना देखील पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर राहुल माली. पहिली 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायची आहेत. आणि त्यानंतर मात्र नक्कीच जर उशीर करतायत तर मात्र एक खेळाडू अधिक इनफिल्डच्या आतमध्ये सजवावा लागेल, याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव निघून जातोय. जीवन जाधव ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील स्टार 11 लोणार टीमला. सुरुवात खूप महत्वाची आहे. टॉस जरूर हारलाय, मात्र मॅच जिंकायची असेल तर मात्र एक टोटल जे आहे ते चांगलं उभं करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्काने एक आऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. दोन धावा कंप्लीट झाल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने जीवन जाधव स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिलं षटक राहुल माली या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आलाय, परंतु या मॅचच्या माध्यमातून देखील पहिल्या 2 बॉलवर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. राहुल पुन्हा एकदा. फुलटॉस आहे परंतु संपर्क नक्कीच हवा तसं नाहीये. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाचा आहे. राहुल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवरफुल सुरुवात जरूर अपेक्षित आहे टीमला, टीमच्या पाठी राख्यांना देखील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल खाऊ कॉर्नर रिसर मध्ये रणजित त्या ठिकाणी आहे. थोडी मिसफिल्ड झाली आहे, मात्र संदीपचा जोपर्यंत बॅकअप होतोय त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. वारंवार एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलंय. सलग ही तिसरी वेळ आपण पाहतोय डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे. राहुल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. एक चांगला देखणा स्ट्रोक फलंदाज जीवन जाधव याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावर. पुढचा बॉल. या बॉलर्स देखील मोठ्या फटक्यासाठी प्रयास जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 10 कदम 10 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख षटक या ठिकाणी पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये एक चौकार जरूर आपण पाहिलाय. 10 धावा धावफलकावर आल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, दमदार षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं. 10 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात लोणार्ड टीमच्या बाजूने.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय स्टार 11 लोणार्ड या संघाला हे आमचं कॉम्बॉक्स त्या ठिकाणी दाखवलं जात आहे टेलिव्हिजन वर आपण पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्समधून व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील सोबतच आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड द गोल्डन फिंगर ऑफ पिंपलास भिवांडी. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला ऑपरेटर संजय गुलबी यांना देखील आपण पाहू शकता. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती कव्हर केली जात आहे. चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. नक्कीच यूट्यूबवर जा, फक्त टाईप करा प्रिन्स मूवीज लाईव्ह आणि त्यानंतर मात्र घर बसल्या तुम्ही या मॅचचा देखील आनंद घेऊ शकता. सुनील षटका दिला पहिला बॉल. या भल्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू आवाज आहे रणजित झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद दिलीप. रचना जर आपण पाहिली तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि सुनील माळी यांनी फलंदाजाला मात्र संधी दिली होती मोठा फटका खेळण्याकरता, पण या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही फलंदाज दिलीप याला आणि अगदीच सहज सोपा झेल पकडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विकेटचं पतन. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण नवीन फलंदाज योगेशला पाहतोय. या वेळेसचा बॉल ऑन साइडला उडवलाय. पुन्हा एकदा ते क्षेत्र तो क्षेत्ररक्षक झेल खाली. या वेळेस मात्र चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी वलगावचे सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस रिपासाठी फटका चांगला आहे. जोरदार अपील जरूर झाली आहे त्या ठिकाणी. पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. सुनील माली बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संदीप चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. थ्रो जर परफेक्ट असता तर कदाचित योगेशला मैदान सोडावं लागलं असतं. लेझी थ्रो संदीपच्या माध्यमातून. परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच उद्योजक ठाकूरपडा उल्लनजी ठाकरे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. उल्लनजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या सोबतच विजेंद्र ठाकरे यांचे सुपुत्र बॉबी ठाकरे. वेलकम बॉबी.
अतिशय दमदार फटका योगेशच्या बॅटमधून आपण पाहिला. या वेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली आहे. लो फुल टॉस बॉल होता मात्र सिंगलवर समाधान मानतो योगेश. अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती धावफलकावर झाल्या आहेत. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक 11 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. रोहन पाटील अगदी संदेश जर आपण पाहिलं तर विकेट जरूर मिळाली पण ज्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होती स्टार 11 लोणार संघाला आणि तोच मोठा फटका फलंदाज योगेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 21 या धावसंख्येवरती. एक जमेची बाजू की दुसऱ्या षटकांती जर एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये फलंदाजांना यश मिळालंय आणि फटकेबाजी जी सुरेख झाली ती एक जमेची बाजू. एक धावसंख्या वाढीचा जो प्रयत्न आहे स्टार 11 लोणार संघाकडून आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये एक चांगली कामगिरी योगेश करतायत. जीवन जाधव अजूनही खेळपट्टीवरती आहेत. एक जमेची बाजू लोणार संघाकरता एक प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. हाणामारीच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा लोणार संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की 45 ते 40+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तोच प्रयत्न 2 षटका अखेर नंतर त्याकडे वाटचाल करण्याचा जो प्रयत्न आहे यशस्वी होताना आपण पाहतोय. वळूया सामन्याकडे. गोलंदाज मनोज केणे ऑन बॉलिंग ट्रॅक. यस टीमचे कॅप्टन स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मनोज बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6वा षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. या वेळेसचा बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न योगेश नकार देतोय. एकच धाव. नक्कीच सन्माननीय उद्योजक उल्लन ठाकरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आली आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपण त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर. बॉल निघून जातोय. थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावा. मिळाल्या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. ज्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर 11 धावा खर्च झाल्या आहेत. एक षटकार तर एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. मी आधीच म्हटलं होतं लोणार संघाला नक्कीच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. नौका संघ जरूर आहे मात्र परफॉर्मन्स जे आहेत चाचणी स्पर्धेमध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं आणि या ठिकाणी देखील सुरुवात चांगली झाली आहे. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे.
चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच दोघांकडे देखील चांगली क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतायत आणि त्यांचा झेल जर सोडणं नक्कीच थोडं कदाचित तुम्हाला महाग देखील पडेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोज केने पुन्हा एकदा. या वेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 36 धावा धावफलकावर आहेत रोहन पाटील. एक चांगली मजल पाहायला मिळते स्टार 11 लोणार संघांच्या फलंदाजांकडून. जीवन जाधव अजूनही खेळपट्टीवरती आहे. आपण पाहू शकता त्यांच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. आणि त्याचप्रमाणे योगेश जाधव यांची चांगली साथ लाभलेली आहे. याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहतोय. आणि अगदीच ज्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न होता तिथे आतापर्यंत यशस्वीतेकडे वाटचाल आहे. पण सेफ टोटल म्हणता येणार नाही, कारण की क्रिकेट या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो कोणत्याही प्रकारची धावसंख्या उभी केली तर मात्र सेफ टोटल म्हणता येत नाही, कारण की समोर सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आणि अगदीच येणारी वेळ आता मात्र कोणत्या संघाकरता महत्त्वाची ठरेल. गोलंदाज संदीप माळी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल. या वेळेस स्लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा रणजित झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. पण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषे लगतवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. ही एक चांगली रणनीती आपण पाहतोय, कारण समोर योगेश आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. हे पाहता मात्र पप्पूने स्ट्राईक रोटेट केली आहे. आतापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात योगेश जाधवच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हवं तसं संपर्क नाही आहे. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब थ्रो आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 39 वर पोहोचलंय. नक्कीच सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश दादा भोईर सोबतच उपाध्यक्ष प्रमोद दादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा विचार केला तर ची एवन जोडी म्हणून संबोधलं जात आहे. गणेश दादा ठाकरे, प्रमोद दादा भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. रणजित पुन्हा एकदा झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. योगेश जाधव बॅक टू द डगआउट.
धावांसाठी जी जागा निवडली गेली, या मैदानामधील सर्वात लांब पल्ल्याची सीमारेषा जी आहे त्या ठिकाणी नक्कीच रणजितने हा झेल कंप्लीट केलाय. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये येतोय. चाळीस या धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. संदीप माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल या बलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर या ठिकाणी एका धावेत झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. चेंडू तर भरपूर चांगला होता, बीट केलं होतं फलंदाजाला, मात्र त्यानंतर यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. ज्या ठिकाणी चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय. संदीप माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बले स्विच हिट, फटका भरपूर चांगला आहे, अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. यस 45 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 46 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 46 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहिला. जय हनुमान सरवली विपक्ष गावदेवी रांसनोली. ज्या ठिकाणी गावदेवी रांसनोली संघ विजय झाला होता. मात्र या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय गुरुदत्त मानकोली विपक्ष स्टार 11 लोणाड. नक्कीच 45 धावा झाल्या आहेत. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 हे आमचं व्यासपीठ त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. कबीर मामा ठाकरे सोबतच भगवान ठाकरे हे पण जोडी 40 प्लसची. गणेश दादा ठाकरे, प्रमोद दादा भोईर आणि सोबतच एक डॅशिंग अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कार्याध्यक्ष मंगेश दादा भोईर. एक आज वेगळा लुक नक्कीच आपण त्यांचा पाहतोय. कुठेतरी वयाची 5 ते 6 वर्ष जी आहेत ती कमी झालेली वाटतायत आज मंगेश दादा भोईर यांना पाहिल्यानंतर. एक डॅशिंग अंदाज व्यासपीठावर. त्याचबरोबर सोबतच उल्लन ठाकरे साहेब देखील आपण पाहतोय. उद्योजक ठाकूरपाडा. दिलीप ठाकरे सामाजिक कार्यकर्ता हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच नक्कीच ठाकूरपाडा संघ देखील त्या ठिकाणी आहे. विष्णू ठाकरे, राजू ठाकरे व इतर सर्व खेळाडू, नक्कीच दत्ताजी तरे, किरण ठाकरे हे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. दुसऱ्या सत्रासाठी रोहन पाटील यांचा आवाज. अनेक अनेक धन्यवाद संदेश वखारे. 46 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गुरुदत्त मानकोली या संघाला. आपण पाहतोय कृपया फलंदाजांनी त्वरित मैदानामध्ये यावं विना विलंब. बी रेडी बी फास्ट. आपण पाहतोय स्टार 11 लोणाड संघ व्यूहरचना आखत आहेत खेळपट्टीवरती. जर आपण पाहिलं तर अगदीच लोणाड संघ ज्या रीतीने फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी, जीवन यांचा जर आपण विचार केला तर 10 चेंडूंचा सामना केला. 16 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 10 चेंडू आणि 21 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं योगेश जाधव याच्या माध्यमातून. आणि जी प्रेडिक्शन धावसंख्या होती 45 धावा या फलकावरती जोडल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष उभं करण्यात आलेलं आहे गुरुदत्त मानकोली या संघासमोर. वळूयात आपण सामन्याकडे. दोन फलंदाज मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे मार्गस्थ होत आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज दिलीप जाधव
यांच्या हातामध्ये आहे, जे पॉवर प्लेचं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आता मात्र जर विचार केला तर जे दोन खेळाडू आहेत ते आपल्याला 38 सर्कल बाहेर हे पाहायला मिळतील. जमायची बाजू या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा जमवण्यामध्ये यश मिळालं तर मात्र एक चांगली वाटचाल आणि येणाऱ्या उर्वरित 3 षटकांमध्ये धावसंख्येचं अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल गुरुदत्त मानकोली संघाच्या दोन्ही फलंदाजांकडनं. एक एक धाव वाचवण्याकरता आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे पॉइंट. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक काऊ कॉर्नर रेंजमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड ऑफ च्या रेंजमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज दिलीप जाधव बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती आहे फलंदाज आपण पाहतोय अविन आणि राहुल नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचं 10वं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदीच दिमागदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप दिलीप जाधव गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज सामना करतोय अविन. महत्वाची भूमिका आहे, जबाबदारी आहे फलंदाजांवरती. धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 46 धावांचा. राईट आर्मवरती विकेट. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सीमा पार मिळतील या धावा 4. फलंदाज अविन आपल्या चौकाराने अकाउंट ओपन करतोय आणि श्री गणेश होतोय गुरुदत्त मानकोली संघाचा या 4 धावांनी. पहिल्या चेंडूवरती अप्रतिमरित्या फलंदाजी पाहायला मिळाली फलंदाज अविन याच्या माध्यमातून. गोलंदाज दिलीप जाधव यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अगदीच गुरुदत्त मानकोली संघाचा जर विचार केला तर शेवटपर्यंत प्रतिकार हा त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. येणारी वेळ महत्वाची आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज चेंडू खाली सेफ हँड अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. अगदीच गोलंदाज दिलीप यांनी कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना आपण पाहतोय फलंदाज अविन याला. विविधता आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याचाच वापर इथून मात्र केला गेलाय आणि अगदीच फॉलो थ्रू मध्ये सहज सोपा झेल पकडला गेलाय गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दिलीप जाधव. 8 ते 10 पावलांचा रनअप. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं गेलंय ते मात्र काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. धावा मिळतायत त्या 2. प्रोटेक्शन मात्र चांगला आहे. बॅकअप सुरेख आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय फलंदाजांना मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले
जमेची बाजू आहे, जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं अपेक्षित आहे आणि ती फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र फलंदाज राहुल आणि तानाजी हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करतायत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून चालला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. शॉट सिलेक्शन महत्वाचं. देखना चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या अंकावरती. एक चांगली सुरुवात जी अपेक्षित होती गुरुदत्त मानकोली या संघाला आणि तीच सुरुवात ही पाहायला मिळते. राहुल आणि तानाजी हे दोन खेळाडू खेळपट्टीवरती आहेत आणि तानाजी यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज अविन बाद झाल्यानंतर सगळी सूत्र ही दोन फलंदाजांनी स्वीकारलेली आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सेफ अँड ट्रॅव्हल होईल चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय जे तानाजी यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. एकंदर 6 धावा संघाकरता जोडल्या गेला. 3 चेंडूचा एकंदर सामना केला. बॅटमधनं एक चौकार सुद्धा आपण पाहिला. धावसंख्या फलकावरती स्थिरावले. 10 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. दिलीप जाधव यांनी जे कमबॅक केलंय संघाकरता एक जमेची बाजू आहे. धावसंख्या डबल फिगर मध्ये जरूर जाऊन पोहोचलेली आहे, पण गुरुदत्त मानकोली या संघाला आतापर्यंत रोखण्यामध्ये यश मिळालंय. पुढे सरसावत पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय. कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी झेल सुटतोय. प्रयत्न चांगले होते, सोपा झेल नव्हता. यावेळेस मात्र धावचीची संधी आहे. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. कामगिरी पाहिली तर शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. धावसंख्या 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ होईल. अजूनही खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर राहुल माळी अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि अगदीच जर आपण विचार केला तर खाते उघडणी अजूनही झालेली नाहीये. याचाच अर्थ येणाऱ्या वेळेमध्ये एक चांगली फलंदाजी हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि गुरुदत्त मानकोली संघाच्या फलंदाजांना सुद्धा पाहायला मिळेल. धावसंख्या 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पप्पू बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि अगदीच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते.
अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. क्रिकेटमधला पहिला अशुभ आकडा आपण पाहतोय. 13, 17 आणि 23 हे 3 अंक मात्र अशुभ असे मानले गेलेले आहेत. क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती, शॉर्ट रनअप राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, व्हेरिएशनने गोलंदाजी हाताळली जाते. डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावले फलकावरती 13 धावा. एक चांगली गोलंदाजी आहे आणि बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर गुरुदत्त मानकोली संघावरती दबाव वाढवण्याचा जो प्रयत्न केला जातोय स्टार 11 लोणार संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा पंच भाऊ पटेल सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत आहे आणि 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अवांतर धावेने धावफलक हलतं राहिलंय. आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती आहेत. आखो टप्प्याचा मारा, देखणा स्ट्रोक आहे. निघून चाललाय चेंडू डीपेक्षा कव्हर मध्ये आणि सीमा पार होईल चेंडू. मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार. तर कैलाश मडवी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा या स्पर्धेची तसेच या मंचाची आपण शोभा वाढवा. मिस्टर के आपण पाहतोय कैलाश मडवी यांना. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. अगदीच शेवटच्या क्षणी निघून चाललाय चेंडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. संमिश्र पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज राहुल आणि संदीप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही. 2 धावा चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत आहेत त्या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. राईट अमोर द विकेट. पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना गुरुदत्त मानकोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज पप्पू यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच. आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष मंगेश दादा भोईर साहेबांचे या ठिकाणी स्वागत सत्कार केला जाईल. सन्माननीय दत्ताजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष प्रमोद दादा भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. दत्ताजी तरे पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यांना देखील आपण पाहू शकता. मायेची प्रेमाची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे.
धन्यवाद. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच या ठिकाणी के कैलास मडवी यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक अनेक धन्यवाद संदेश वखारे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज जीवन. यावेळेस मात्र चेंडूची फेकी आणि जर आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धाव घेण्याची गरज होती का, हा प्रश्न जरूर विचारला जाईल डगआउटमध्ये गेल्यावरती. आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय संदीप माळी या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये. सहा धावांचं योगदान दिलंय फलंदाज संदीप माळी या फलंदाजाने. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना. आणि त्यांचेच बंधू खेळपट्टीवरती आपण पाहतोय सुनील माळी याला. यावेळेस मात्र पुढे सरसवट ड्राईव्ह केलंय. चेंडू निघून चालाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर काहीसं वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि म्हटलं गेलंय नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षणावरती कधीच मात्र धाव घेण्याची संधी शोधू नका, अन्यथा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकतात. आणि मात्र या संधीचा लाभ घेतलेला नाहीये दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तर चेंडू गणिक 2 धावांचं लक्ष असेल. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. तू घेतो का मी घेऊ असं चित्र पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. झेल घेताना सुद्धा कॉलिंग महत्वाची आहे. तीच कॉलिंग मात्र पाहायला मिळाली नाही. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्याचं समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज जीवन बॉलिंग मार्कवरती. महत्वपूर्ण षटक आहे कारण की या षटकानंतर उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावसंख्येचं लक्ष राहील याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला पण उंची जास्त लांबी कमी. झेल पुन्हा एकदा सुटतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रॉंग अँड थ्रो आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय 29 या अंकावरती. जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय. चुकीला माफी नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि फाईन निघून चाललाय. मिळतायत या धावा 4. नशिबाचा चौकार.
क्रमांकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. जीवन याचा जर आपण विचार केला, महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी कशा रीतीने पूर्ण होते याकडे सर्वांचंच लक्ष आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आखो टप्प्याचा मारा, यावेळेस मात्र चेंडूने उंची जास्त गाठली आहे, लांबी मात्र कमी आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूची फेकी केली जाते. धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तत्पूर्वी 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. तर 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र फलंदाज बाद होणार नाहीये. तर षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. समाजसेवक दिलीपजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची शॉल, समाधानतेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. दिलीपजी ठाकरे समाजसेवक आपण पाहतोय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. समाजसेवक दिलीपजी ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत उलनजी ठाकरे, स्वर्गीय विनायक ठाकरे यांचे मोठे बंधू, उद्योगपती आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे यांचे मोठे बंधू उलनजी ठाकरे. तर वळूया सामन्याकडे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत, संदीप आणि सुनील. यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण अपेक्षितरित्या फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पण मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तर वळूया आपण सामन्याकडे. तर फलंदाज बाद नाहीये. अगदीच जर आपण पाहिलं तर एक नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडली. कारण की बेल्स जेव्हा ट्रिप होतात त्या जमिनीवरती पडणं खूप महत्त्वाचं आहे, पण मात्र त्या गोलंदाजाने बेल्स ट्रिप केला, आपल्या हातामध्येच ठेवला आणि पुन्हा एकदा त्या बेल्स आपल्या जागेवरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी झाला, पण नुकसान होतंय. स्टार 11 लोणार संघाचं 2 धावांची पेनल्टी पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण बदलतंय. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. आखो टप्प्याचा मारा, यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, निघून चालय चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि पंच भाऊ पाटील यांनी अखेर बोट आकाशात उंचावलंय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन.
गोलंदाज ज्ञानेश्वर बॉलिंग मार्क वरती आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलतंय. जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. गुरुदत्त मानकोली या संघाला विजय प्राप्त करण्याकरिता पंच सुनील म्हात्रे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज ज्ञानेश्वर याच्यासमोर आव्हान आहे ही धावसंख्या रोखण्याचं, 6 धावा रोखण्याचं. गोलंदाज तयार, आखो टप्प्याचा मारा आणि गेम इन टू द फिनिश. पुल अँड सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. स्टार 11 लोणाड संघ शेवटच्या क्षणा